डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीला अवघे काही तास असताना संपूर्ण देशभरामध्ये, संपूर्ण जगभरामध्ये, संपूर्ण ठिकाणी निळे वादळ होताना दिसते. प्रत्येक ठिकठिकाणी झेंडे असतील, बॅनर असतील, फ्लेक्स असतील लागताना दिसत आहेत. असेच काहीतरी फ्लेक्स आपण ज्या परिसरामध्ये बातम्या कव्हर करतो त्या परिसरामध्ये हडपसरच्या मुंडवाच्या चौकामध्ये एक एवढा मोठा झेंडा लावलेला आहे, जो झेंडा पूर्ण रस्ता कव्हर करताना दिसतोय. आणि रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि हे भीमसैनिक या ठिकाणी जयंतीची पूर्ण तयारी करताना दिसत आहेत. या तयारीमध्ये काय काय करतायत तर तयारीमध्ये येत्या 14 एप्रिल रोजी जे मुलं शिक्षणासाठी धावपळ करतायत, धडपड करतायत, त्या मुलांचा खर्च असेल किंवा मग त्यांचं वर्षभर आम्ही वाचून जयंती करतो परंतु एक दिवस नाचून जयंती करायची असं त्यांची मनोभावना, त्यासाठी डीजेची तयारी असेल किंवा जयंतीच्या दिवशी जेवणाच्या काही पदार्थ करायचे ते काय बनवायचे किंवा आचारी नेमायचा आहे, सगळ्या काही जे छोटे मोठे गोष्टी आहेत, कपडे खरेदी करायचे, प्रत्येक जण या काही तासांमध्ये व्यस्त आहे. याचबरोबर पोलिसांचं, पुणे पोलिसांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये तयारी. आणि एवढंच नाही तर या भागामध्ये कोणी दारू पिऊन गोंधळ घालणार नाही ना किंवा या जयंतीला गालबोट लागेल असा काही प्रकार होणार नाही ना, याची काळजी पुणे पोलीस घेताना दिसत आहेत. अशातच पुणे पोलिसांच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दारू पिणाऱ्यावरती, दारू विकणाऱ्यावरती, गांजा पिणाऱ्यावरती, गांजा विकणाऱ्यावरती, ड्रग्स, कुठल्याही नशाचे जे काही पदार्थ आहेत यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पुणे पोलीस देखील कारवाई करतात, जेणेकरून 14 एप्रिलच्या दिवशी कुठलाही अनर्थ पुण्यामध्ये घडणार नाही. आपण मोठ्या प्रमाणामध्ये जी जयंतीची तयारी चालू आहे या तयारीचे जे अध्यक्ष असतील किंवा उपाध्यक्ष असतील यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की कुठपर्यंत त्यांची तयारी आली आहे आणि काय नक्की ते करताना दिसत. जयंतीची जी तयारी आहे ती संपूर्ण भागातून होताना दिसते. जो झेंडा तुम्ही 10x20 जो झेंडा चढवलाय, काय तुमची तयारी कुठपर्यंत आली आहे जयंतीची? आमची पूर्व तयारी झालेली आहे सगळी. आज झेंडे, उद्या बॅनर वगैरे आम्ही लावायच्या तयारीत आहोत. आज काही ठिकाणी आम्ही बॅनरचं पण काम झालेलं आहे आणि 14 तारखेला अन्नदानाचा 1 ते 1.5 हजार लोकांचा अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. त्यानंतर लहान गरजू विद्यार्थ्यांना एक दप्तर, एक वही आणि एक पेन हे पण आम्ही देणार आहेत. त्यात 100 ते 200 विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे आणि आम्ही असंच भविष्यात पण असे सामाजिक कार्य करत राहू. आणि एवढंच सांगू इच्छितो आम्हाला भीम जयंती. काय तुमचं प्लॅनिंग आहे जयंती आता काही अवघ्या तासांवरती? प्लॅनिंग असं आहे की जसं की आमच्या अध्यक्षांनी आताच सांगितलं की शालेय उपयोगी वस्तू जे असतील, नागरिकांचं अन्नदान जे असेल ते सम्राट अशोका मित्र मंडळ करणार आहे. अवघे काही तास राहिलेत. एवढा मोठा झेंडा जो कार्यकर्त्यांनी 2 तास झुंजून जो झेंडा बांधलेला आहे